महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरूर हवेली मतदारसंघातील कदमबाग वस्ती ग्रामपंचायत या ठिकाणी सुरू असणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेमध्ये घोटाळा झालाय असा आरोप कदमबाग वस्ती माजी सरपंच देवीदास काळभोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हवेली तालुका समन्वय समितीच्या बैठकीत केलाय। याला दुजोरा देत आमदार अशोक पवार यांनी एमजीपीचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांना सदरील कामाच्या चौकशीची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत हे काम बंद ठेवावे अशी मागणी केली आहे। त्यासोबत विविध आरोपांमध्ये कॉन्ट्रॅक्टरचा नंबर सार्वजनिक का करत नाही, चित्तरंजन गायकवाड आणि प्रीतम गायकवाड यांनी आपली वैयक्तिक पाईपलाईन यामध्ये केलेली आहे आणि सदरील काम फक्त वॉर्ड क्रमांक 1 आणि 6 मध्ये सुरू असून अजून वॉर्ड क्रमांक 2, 3, 4, 5 मध्ये सर्वे देखील झाला नाही। याला प्रत्युत्तर देत नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचं खंडन केलंय। पाहुयात पत्रकार परिषद। रॉयल मीडिया न्यूज साठी चंद्रकांत धुंडे, लोणी काळभोर। नमस्कार, मी चित्तरंजन गायकवाड, अध्यक्ष नवपरिवर्तन फाउंडेशन। माननीय अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगलबच्च्यांनी काल जे बिनबुडाचे केविलवाणी आरोप केलेले आहेत त्याबद्दल त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आजची ही आपण पत्रकार परिषद घेत आहोत। वास्तविक पाहता आमदार साहेबांनी काल त्यांच्या बगलबच्च्यांच्या बरोबर जे बिनबुडाचे आरोप केले त्याबद्दल मला त्यांची कीव येते, कारण त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य नाही। याचा मी खुलासा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पार्ट वाईज मी देणार आहे, कारण त्यांच्या व त्यांच्या बगलबच्च्यांचा या योजनेसाठी त्रास देण्याचा एवढा मोठा पाढा आहे, तर ते मी पार्ट वाईज तुम्हाला आणि पुराव्यानिशी देणार आहे की आपल्या या शिरूर हवेलीतील जनतेला समजलं पाहिजे आमदार व त्यांच्या बगलबच्च्यांनी कशा पद्धतीने कदमबाग वस्तीच्या या योजनेसाठी त्रास दिला। वास्तविक पाहता 14/2/2018 साली या योजनेच्या पाठपुराव्याला सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीने त्रास दिला मी तुम्हाला पार्ट वाईज या पुढील काही दिवसामध्ये म्हणजे उद्यापासूनच त्याचं डिटेल्स पुरावा मी तुम्हाला देणार आहे। माननीय आमदार साहेबांनी वास्तविक सत्यता तपासून बोलणे गरजेचे होते। तसे न करता आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी काहीतरी मुद्दा पुढे करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे, कारण त्यांनी आजपर्यंत कदमबाग वस्तीसाठी किती फंड दिला, चालू योजनेमध्ये त्यांचं योगदान काय आहे, त्यांनी किती योगदान दिलं त्यामध्ये, याबद्दल त्यांनी बोलावे। त्याबद्दल ते काहीच बोलत नाही। आता ही योजना 100% पूर्ण होणार। आता या योजनेमध्ये अडचण निर्माण करायची आणि 4-8 दिवसांनी पुन्हा काम चालू झाल्यानंतर या योजनेत आलेली अडचण मी पूर्ण केली आणि त्याचं श्रेय घ्यायचं हा त्यांचा केविलवाणी प्रयत्न चालू आहे। तर त्याबद्दल मला या ठिकाणी सांगायचंय की माननीय आमदार अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगलबच्च्यांच्या 7 पिढ्या जरी आल्या ही योजना रोखायला, तर ही योजना बंद होणार नाही, ही योजना पूर्ण होणारच। कारण केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हर घर जल हर घर नल, प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहोचवायचं हे केंद्राचं आणि राज्याचं धोरण आहे। त्याच्यामुळं माननीय आमदार अशोक बाप्पू पवार व त्यांच्या बगलबच्च्यांचा ही योजना अडवण्याचा प्रयत्न त्यांचा असफल होणार आहे। यानंतर मला या ठिकाणी सांगायचंय, वास्तविक पाहता ही योजना केंद्राची व राज्याची आणि या योजनेचं टेंडर राज्य सरकारच्या माध्यमातून होतं। राज्य सरकारच्या माध्यमातून झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर दिली जाते। वर्क ऑर्डर दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरनी नेमलेला या ठिकाणी सुपरवायझर यांच्या माध्यमातून ते काम आपल्या कदमबाग वस्ती गावामध्ये अतिशय प्रगतीने काम होते। मग आता आपल्या भागामध्ये काम होत असताना आपल्या कदमबाग वस्तीतील ज्येष्ठ नागरिक असतील, आपल्या युवा सहकारी असतील, माता भगिनी असतील, त्यांना आपण त्या प्रोजेक्ट वरती नेऊन त्यांच्या सुपरवायझरने आपल्याला प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र जगताप इंजिनियर सुद्धा येते, प्रोजेक्ट मॅनेजरांनी त्या योजनेची सगळी माहिती सांगितली आणि त्यांनी सांगितलं की ह्या योजनेमध्ये कदमबाग वस्तीमध्ये कसल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला त्या ठिकाणी अडचण सांगा, ती अडचण सोडून आपण हे काम करू। वास्तविक मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की आपल्या कदमबाग वस्ती गावामध्ये आपण पाहताय की
किती पाण्याचं संकट आहे आणि आमच्या टीमचं प्रामाणिकपणे ही योजना पूर्ण करायची. कारण पुढचा उन्हाळा, या उन्हाळ्यामध्ये असंख्य हाल आपल्या नागरिकांचं झालं. पुढचा उन्हाळा हा टंचाईचा आपल्या कदम कुस्तीला गेला नाही पाहिजे, त्याच्यामुळं प्रामाणिकपणे आपली टीम त्या ठिकाणी काम करते. आणि MGPचे अधिकारी आणि सर्व टीमला माहिती, अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती की कदम कुस्तीचं गावाचं काम, महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होत असलेलं पाणी पुरवठ्याचं काम अतिशय जलद गतीने होत आहे. मग आता त्यांनी मुद्दा उपस्थित केला की कॉन्ट्रॅक्टरचं नाव आणि नंबर. कॉन्ट्रॅक्टरचं आमची टीम म्हणती की कॉन्ट्रॅक्टरचा प्रोजेक्ट मॅनेजरशी आमचं कॉन्टॅक्ट आहे, आमची येणारी अडचण ते प्रोजेक्ट मॅनेजर सोडवतोय. आमच्या गावामध्ये फेर सर्वेक्षण झालं. वास्तविक नोव्हेंबर महिन्यामध्येच या संपूर्ण कदम कुस्तीचं फेर सर्वेक्षण झालेलं आहे. आणि काल आमदार साहेबांनी सांगितलं की फेर सर्वेक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद करायला सांगितले. वास्तविक आमदार साहेबांनी काम बंद न करता खरंच यामध्ये घोटाळा झालाय, खरंच काय जर चुका झाल्या असत्या तर तुम्ही त्याचा या ठिकाणी चौकशी करून संबंधितांवरती कडक गुन्हे दाखल करा, अशा पद्धतीची तुमची भूमिका पाहिजे होती. परंतु तुम्ही दाखवलं एक आणि या ठिकाणी काम बंद करायला सांगितलं. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, आमदार साहेब तुम्ही पुण्यामध्ये राहता, पुण्यामध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाणी येतं, 2 टाइम पाणी येतं. आणि कदम वाकवस्तीमध्ये तुमचे जे बगलबच्चे आहेत तर त्या बगलबच्च्यांना कदम वाकवस्तीच्या माझ्या सर्व नागरिकांपेक्षा जास्तच पाणी त्या ठिकाणी मिळतंय. कारण एक दिवस पाणी नाही आलं तर ते कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून त्या ठिकाणी धमकी देऊन जास्त पाणी घेतात. परंतु आपली सर्व टीम त्या ठिकाणी काम करते. नासिरबाई असतील, उपसरपंच, सर्व टीम त्याकडे दुर्लक्ष करून पुढं भांडणं, पुढं ते म्हणजे भांडणाचा ताप नको, त्याच्यामुळं त्या टीमला व आमदार साहेबांना पाण्याच्या टंचाईचं त्यांना त्या ठिकाणी महत्व नाही. त्यांना या ठिकाणी मला सांगायचंय की तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही, परंतु या कदम वाकवस्तीमध्ये तुम्ही माता भगिनींचं तुम्ही पाण्यावाचून किती हाल होते त्याचं दुःख तुम्हाला समजणार नाही. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपण जे या ठिकाणी काल बिनबुडाचे आरोप केले तर त्या आरोपांना मी तुमच्या व तुमच्या बगलबच्च्यांच्या आरोपांना मी पार्ट वाईज त्या ठिकाणी तुमचं सविस्तर त्याचे खुलासे करणार आहेत. आणि ते खुलासे करत असताना प्रूफ सुद्धा देणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब यांनी कदम वाकवस्तीमध्ये किती काम केलं, काम तर काहीच केलेलं नाही, योजनेमध्ये कसल्याही प्रकारचं सहकार्य नाही. आणि आता निवडणुका आल्यात, त्यांना वाटतंय की ही योजना जर पूर्ण झाली तर माझं व माझ्या बगलबच्च्यांचं येणाऱ्या काळामध्ये राजकीय नुकसान होईल. परंतु मला या ठिकाणी आमदार साहेब मला तुम्हाला सांगायचंय, आमची कदम वाकवस्तीची सर्व जनता या विधानसभेला तुम्हाला या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून तुम्ही आज जे बंद काम काढलं त्याचं उत्तर आम्ही आमची कदम वाकवस्तीतली सर्व जनता मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. फक्त कदम वाकवस्तीच नव्हे तर संपूर्ण शिरूर हवेलीमध्ये आमचा कदम वाकवस्तीचा नागरिक फिरणार. आणि या विद्यमान आमदारांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी आम्हाला किती त्रास दिला त्याबद्दल आम्ही संपूर्ण शिरूर हवेलीमध्ये फिरून या संपूर्ण गोष्टीचा आम्ही खुलासा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आमदार साहेब मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, तुमची ख्याती काय माहिती का, आमदार साहेब लय ताकद देतात, परंतु तुम्ही ताकद दिल्यानंतर तुमचे बगलबच्चे या कदम वाकवस्तीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास देतात त्याची तुम्ही कधी खातरजमा केली का? तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या बरोबर असणाऱ्या टीमचा कदम वाकवस्तीमध्ये किती दादागिरी आहे, किती तुमची टीम त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आमच्या कदम वाकवस्तीच्या नागरिकांची त्या ठिकाणी वागती. आता ही योजना ज्या पद्धतीने का पाठपुरावा चालू झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या टीमनी पावला गणित ही योजना कशी बंद पडेल त्याच्यावरती ही टीम त्या ठिकाणी काम करते. परंतु माझी कदम वाकवस्तीच्या माता भगिनींना, युवा सहकाऱ्यांना आणि माझ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांना माझं सांगणं आहे की तुम्ही कसल्याही प्रकारची तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही योजना पूर्णत्वास आम्ही नेणार म्हणजे नेणार, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आमदार व त्यांच्या सर्व बगलबच्च्यांचे जे काही प्रयत्न चाललेले आहेत पाणी पुरवठा योजना बंद पाडण्याचे, ते सर्व प्रयत्न आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. तुम्ही जे बगलबच्च्यांचा उल्लेख करताय ते बगलबच्चे नेते तुम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांचा दारुण पराभव केला त्यांच्याकडे तुमचा रोख आहे का, इशारा आहे का आमदारांची बगलबच्चे?
हा तेच बगल बच्चे ज्यांना जनतेने नाकारलंय, आता गेली 10 वर्ष झालं त्यांना जनता नाकारती, आणि त्याच्यात भर म्हणजे आता ही योजना जर झाली 90 कोटीची, मागील काळामध्ये आमदारांच्या बगल बच्च्यांची सत्ता होती, म्हणजे 2017च्या अगोदर त्यांच्या बगल बच्च्यांची सत्ता होती, पण त्या सत्तेमध्ये कदम वाकवस्ती गाव हे शहराच्या जवळचं गाव आहे. मग ते भविष्यकालीन विचार करून ती 40-50 वर्षाचा विचार करून मोठी योजना राबवली पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही. 2000 साली 2000 डिसेंबरमध्ये सत्ता परिवर्तन झालं या गावामध्ये, नवपरिवर्तन फाउंडेशनची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर 14/2/2018 साली या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा चालू झाला, आणि त्यानंतर ही जर योजना चालू झाली, आणि याचं श्रेय संपूर्ण आमच्या टीमला जाईल. त्याच्यामुळं त्यांचा प्रयत्न चालू आहे की ही योजना होऊनच द्यायची नाही, परंतु त्यांच्या प्रयत्नामध्ये कसल्याही पद्धतीचा आम्ही त्यांना सक्सेस होऊन देणार नाही. आम्ही ही योजना पूर्ण करूनच दाखवणार. आमच्या जीवामध्ये शेवटच्या आमच्या श्वासापर्यंत आम्ही लढून या कदम वाकवस्तीचा पाण्याचा प्रश्न मिटवणारच. माजी सरपंच देवांना यांनी आरोप केले की तुम्ही दोघा बंधूंनी स्वतंत्र सोयीसाठी पाईपलाईन आणली. तसं वास्तविक पाहता त्याच्यामधून आमचे आई वडील शेती करतात, तर शेती करत असताना आमचे आई वडील म्हणले की आता पाईपलाईन होती, चारी होती, रिव्हर सिटीची पाईपलाईन होती, MGPची होती, तर मोठी चारी होती, त्याच्यामधून आम्ही लाईन टाकू का? तर मी माझ्या आई वडिलांना म्हणलं होतं की नको टाकायला, कारण यांच्या पोटामध्ये खूप दुखणार आहे. परंतु आई वडील यांना शेती करण्याची आवड आहे, वडिलांना शेती करण्याची आवड आहे, रोज ते शेतीमध्ये जातात. वास्तविक तुम्हाला सांगतो की 2012 साली ज्यावेळेस माझी पत्नी गौरी गायकवाड पंचायत समितीला निवडून गेल्यानंतर माझ्या आई वडिलांनी शेताचं पाणी बंद करून फुरसुंगी आणि कदम वाकवस्तीच्या नागरिकांना पाणी दिलं. मग जर समजा त्या चारीमधून जर त्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या लाईन जर येऊन जर कुणाचं नुकसान होणार असेल, कुणाचं नुकसान आहे त्याच्यात, जर समजा शासनाचं नुकसान नाही, कॉन्ट्रॅक्टरला अडचण नाही, MGPला अडचण नाही, मग आता ही जी टीम आहे आमदार साहेब व त्यांची बगल बच्च्यांची जी टीम आहे, तर त्यांचा त्या पोटात दुखते की चारीमधून पाईपलाईन टाकायची नाही. आणि जर खरंच अशोक पवारांना व त्यांच्या बगल बच्च्यांना अडचण असेल एका शेतकऱ्याची पाईपलाईन आडून तुम्हाला जर समाधान मिळणार असेल, तर त्यांच्या डोळ्यामध्ये जर तुम्हाला खरंच त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणायचे असतील, तर आमदार साहेबांनी सांगावं, तर आम्ही ते आमच्या आई वडिलांना सांगू शेतकऱ्यांना की तुम्ही तुमची पाईपलाईन त्या ठिकाणी काढून टाका. एका ठिकाणी आमदार साहेब शेतकऱ्यांबद्दल अतिशय तळमळीने बोलताना आपण पाहतो, मग त्यांची ती तळमळ शेतकऱ्यांबद्दल खोटी आहे का काय, असा प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण होतो. आता पाईपलाईन स्वतःची टाकली, तो पाईपचा खर्च आपण स्वतःच केलेला आहे. आमच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी खर्च केला. शिरूर हवेली मतदारसंघाचं 2 वेळा आमदारकी पवारांनी या 2 टर्मच्या कालावधीमध्ये कदम वाकवस्तीकरता काय योगदान दिले, काय सांगाल? एक माजी त्यांचं वास्तविक पाहता माझी पत्नी 17 ते 22 या कालामध्ये सरपंच होती. सरपंच असताना आम्ही त्यांचं काम केलं नव्हतं, कारण स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी या कदम वाकवस्तीच्या विकासासाठी 2017 ते 22 या कालखंडामध्ये जवळपास 125 कोटी रुपयाचा निधी आणण्यासाठी बाबुराव पाचरणे साहेबांनी खंबीर साथ दिली. मग ही साथ देत असताना आम्ही त्यांचं काम केलं, आणि विधानसभेला ज्यावेळेस बाबुराव पाचरणे साहेब यांचा पराभव झाल्यानंतर सुद्धा आम्ही कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कमीपणा न घेता विद्यमान आमदार आदरणीय अशोक पवार यांच्याकडे आम्ही कदम वाकवस्तीच्या अडीअडचणींच्या संदर्भामध्ये, कदम वाकवस्तीच्या पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना वेळ मागितला. कारण शेवटी आपल्या विरोधापेक्षा कदम वाकवस्तीचा विकास महत्वाचा आहे. आम्ही कमीपणा घेऊन त्यांना आम्ही त्या ठिकाणी तुम्ही या, तुमच्या हस्ताने आमच्या गावामध्ये काम करा, परंतु त्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलं नाही. काही रोड त्यांनी टाकल्यात, तर काही रोड त्या ठिकाणी बिल्डर धार्जीने रोड टाकलेले आहेत. वास्तविक पाहता क्रिस्टल टावर आपण पाहिले असेल कदम वाकवस्तीमध्ये, बिल्डरनी तयार केलेली ही संस्था, मग ह्या संस्थेमध्ये त्यांनी त्या सदनिका धारकांकडून पैसे घेतलेले आहेत, आणि त्या ठिकाणी रोड करून देणं त्या कॉन्ट्रॅक्टरचं, त्या बिल्डरचं त्या ठिकाणी जबाबदारी होती. परंतु बिल्डरचे पैसे वाचावे, माझा कार्यकर्ता आहे ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी त्यांनी बिल्डर धार्जीने रोड टाकला. तो जर रोड कदम वाकवस्तीच्या इतर भागामध्ये टाकला असता तर त्या आमच्या नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सुटले असते. आमदार साहेबांनी
ठोस काम विकासावरती बोललं पाहिजे. कसल्याही प्रकारचा आरोप करण्यापेक्षा आपण ह्या गावासाठी काय योगदान दिले, आपलं पाणी पुरवठा योजनेसाठी काय योगदान, तर त्यांनी कसल्याही प्रकारचं म्हणजे तुटपुंज स्वरूपामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे. मग आता आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय, मग आपण तर काही विकासाच्या संदर्भामध्ये भरीव अशी मदत नाही केली, पाणी पुरवठा योजनेमध्ये आपलं योगदान नाही. मग आता नागरिक विचारत्याल, मग आता चालू योजनेमध्ये खेळ घालायची आणि पुन्हा 8 दिवसांनी काम चालू झाल्यानंतर मी माझ्या पुढारपणामुळे काम चालू झालं. मंदिर तर आता बांधून झालेलं आहे, आता फक्त कळस लावायचा आहे. पाणी पुरवठ्याची योजना तर होणार 100%. यांनी किती अडचणी निर्माण केल्या तरी होणारच आहे. तुम्हाला सांगतो आता फक्त कळसाला हात लावायचा म्हणजे हे मंदिर बांधण्याचं श्रेय त्यांना श्रेय घेण्याचा केविलवाणी त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी विकासावर बोला. आमदार साहेब, माजी आमदार स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब यांच्या काळामध्ये किती फंड आला, तुमच्या काळामध्ये किती फंड आला, त्याच्यावरती त्यांनी बोलणं गरजेचं आहे. त्या वार्डातल्या सदस्यांच्या काही तक्रारी नसेल तर अडचण नसेल. 2, 3, 4, 5 आणि आता ते जे सर्वे झालेले आहेत ना, मी तुम्हाला ते पुढच्या पार्टमध्ये ज्या एजन्सीने सर्वे केला आणि सर्वे झाल्यानंतर त्या ठिकाणी ते पोच केलं, म्हणजे ही सर्व माहिती असताना सुद्धा केवळ बिनबुडाचा आरोप करायचे आणि आरोप केल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा काम चालू झालं. मग पुन्हा दौंडी पिटवायची त्यांच्या बगलवाच्यांनी की आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे काम चालू झालं. परंतु त्यांचा हा केविलवाणी प्रयत्न कदम परिस्थितीची आता ओळखल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ते तुम्हाला सांगतो सर्वे झालेला ते येणाऱ्या पुढच्या बाईटमध्ये तुम्हाला मी देणार आहे, ते डिटेल पुराव्यासकट देणार आहे. आणि त्याच्यावरती पुराव्यासकट दिल्यानंतर माझ्या या 6 मुद्द्यांवरती मी तुम्हाला जी माहिती देणार आहे पुराव्यासकट, त्या प्रत्येक मुद्द्याला माननीय आमदार अशोक बापू पवार यांनी त्याला उत्तर द्यावं, माझी आमची कदम वस्तीच्या नागरिकांची विनंती द्या. आता वास्तविक ती मळमळ जरा वेगळी. कदम वस्तीमध्ये ज्यांनी आरोप केला त्यांना त्यांच्या मंडळींना उपसरपंच व्हायचं होतं, परंतु आम्ही सांगितलं, शब्द पण दिला होता. मी पत्रकारांना सांगतो, खुलेआम सांगतो, चित्तरंजन गायकवाड आणि टीमने शब्द पण दिला होता. परंतु मागील काळामध्ये या गावामध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये जी गडबड झाली होती, ती गडबड झाल्यानंतर आमच्या भगिनी राजेश्रीताई काळभोर यांना उपसरपंच पदाचं त्या ठिकाणी काही मंडळींनी गद्दार केली. त्यामध्ये आमदारांचा सुद्धा व त्यांच्या बगलवच्च्यांचा हात होता. त्या ठिकाणी उपसरपंच पदाच्या वेळेस गडबड झाल्यानंतर मी म्हणलं राजेश्रीताईंना की तुम्ही जिल्हा परिषदेला जावा. मग त्यानंतर आम्ही म्हणलं की त्यांना उपसरपंच देता येईल, ज्याचा काल त्यांनी आरोप केला. परंतु राजेश्रीताई म्हणले की मला ग्रामपंचायतीलाच राहायचं. मग राजेश्रीताईंना उपसरपंच द्यावं लागलं. मग त्यांना म्हणलं की आपल्याला सर्व बहुजन समाजाला बरोबर घेऊन आपल्याला जायचंय. नासिरबाईंना आपल्याला 6 वेळा नासिरबाई 5 वेळा निवडून आल्यात, त्यांना उपसरपंच द्यावं ही कदम परिस्थितीतल्या आम जनतेची इच्छा होती. नासिरबाईला दिल्यानंतर तुम्ही घ्या असं आपण करू. परंतु उपसरपंच पदाचं त्या ठिकाणी संधी न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी एका आमच्या सहकार्याकडे मेसेज पण दिला होता की बरं ठीक आहे, उपसरपंच पद नाही मिळालं, पुढच्या वेळेस देतात. मग आपल्याला परत जर जोडवायचं असेल तर 1 कोटी रुपये आणि उपसरपंच पुढच्या वेळेस, अशी त्यांनी मागणी सुद्धा केली होती. आता आणि त्यांनी त्या आपल्याकडे माझ्याकडे ज्याच्याकडे मेसेज दिला होता त्याला सांगितलं होतं की चित्तरंजन गायकवाडला मेसेज दे, नाही तर मी सांगेन. वेळ आल्यानंतर आमचा माणूस त्या ठिकाणी स्पष्टीकरण देईल. आणि आता काल त्यांनी जो आरोप केला आहे, मला त्यांचं नाव सुद्धा मला घ्यायचं नाही. त्यांनी काल जो त्यांच्या अशोक बापू पवारांच्या बगलबच्च्यांनी आरोप केला की 1-6मध्येच काम चालू आहे आणि बाकीच्या 2, 3, 4, 5मध्ये कसल्याही प्रकारचं सर्वे नाही, काय नाही. तुम्ही सदस्यांना विचारा, 3 नंबरमधल्या सदस्यांना सुद्धा पण विचारा की 3 नंबरमध्ये सर्वेक्षण झालंय का. त्याचा रिपोर्ट नोव्हेंबर महिन्यामध्ये 22 ते 25 तारखेमध्ये 3 दिवस सर्वे चालू होता. गुगलला आपण ती सुविधा उपलब्ध करून दिली होती. गुगल मॅप आपल्या त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवला होता. कारण कदम ऑफिसला एक सुद्धा घर त्या सर्वेमधून चुकता कामा नाही, तर ते सर्वे करून त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु त्यांची मळमळ वेगळी आहे, त्याच्यामधून ते नैराश्यमधून ते आरोप करत आहेत. किती महिन्यापूर्वी सर्वे झालं? 6 महिन्यापूर्वी सर्वे झाला. आणि ते बघा, सर्वेच्या आपल्याकडे कॉप्या पण आहेत. एक आहे ना, एक मी ते ओपन करून दाखवतो. आणि अशा पद्धतीचे आहेत ना 5 नकाशे आहेत, 5 फेजमध्ये आहे ना, 1 ते 6 वार्डात सगळे अशा पद्धतीने सर्वे झालेले आहेत. पहिल्यापासून म्हणजे गौरीताई सरपंच असताना सुद्धा मी त्या बॉडीमध्ये होतो. तर नानांनी तर
टोटली पाठपुरावा केलेला आहे पहिल्यापासून त्या योजनेचा. आमदार साहेब बाबूराव पाचरणीच्या माध्यमातून किंवा बाबासाहेब लोणीकर होते त्यांच्या माध्यमातून. तर प्रत्येक वेळेस नाना आमची टीम आम्ही पण त्यांच्याबरोबर मुंबईला बऱ्याच वेळा गेलेलो आहे. पण काम चालू असताना ज्यावेळेस एखादा माणूस काम करतोय तर त्याला आपण कॉन्ट्रॅक्टर कोणी विचारायची गरज नाही ना, कारण आम्हाला काय त्या कॉन्ट्रॅक्टरून काय घेणं देणं नव्हतं किंवा मला त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर पाहिजे, त्याची माहिती पाहिजे, मला त्याच्याकडून काही टक्केवारी घ्यायची किंवा असं नाही ना, कारण काम चांगलं काम चालू होतं गावाच्या विकासासाठी. त्यामुळे ते आम्ही कधी कुणाला विचारलं की नाही काय नाही. त्यांचे प्रोजेक्ट मॅनेजर होते जगताप साहेब, ते वेळोवेळी आम्हाला मदत करायचे. पुढं काम चालू असेल, पुढं अडचण असेल काय असेल तर आम्हाला सांगायचे ते. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचा नंबर घेण्याचा आम्हाला कधी योग म्हणजे प्रश्नच आम्हाला उद्भवत नाही. जर समजा एखाद्याने एखादी मोहीम हातामध्ये घेतली आणि ती आता पाणी पुरवठ्याची योजना, प्रोजेक्ट मॅनेजर त्या कॉन्ट्रॅक्टरनी या भागामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर ठेवलेला आहे. मग त्या प्रोजेक्ट मॅनेजर आमच्या टीमला जिथं अडचण येईल तिथं ती अडचणीवरती मात करून काम होते. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा अतिशय जलद गतीने चाललेली. मग कॉन्ट्रॅक्टरचा आम्हाला तो काळा आहे का गोरा आहे का पांढरा आहे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. कॉन्ट्रॅक्टरचा नंबर कोणाला लागतो की ज्याला काही वैयक्तिक काय लाभ करायचा आहे का त्यांच्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्टरचा नंबर लागतो. माननीय आमदार अशोक बापू पवार व त्यांच्या बगलबच्च्यांना कॉन्ट्रॅक्टरचा नंबर पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरचा नंबर कोण मागतंय? माननीय आमदार अशोक बापू पवार व त्यांचे बगलबच्चे. आमचे मेंबर मागतात का? आमच्या मेंबर लोकांना सर्वांना प्रोजेक्ट मॅनेजर जगतापांचा नंबर माहिती आहे. त्याच्या माध्यमातून काम होतं आहे, गतीने होतं आहे. प्रोजेक्ट मॅनेजर जगताप साहेब आमचे सर्व कामं मार्गी लावतात. आरोप आहे की थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टरकडून हे काम पूर्ण घेतलं बिनबुडाचा आरोप आहे. आता थर्ड पार्टी एजन्सी थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर काम करतोय का नाही करतोय ह्याची खात्री केली पाहिजे ना. अशी बिनबुडाचे आरोप करून ह्याची शहानिशा होत नाही तोपर्यंत काम बंद. काम चालू ठेवून संबंधित काय कोणाच्या चुका असत्या काय असत्या त्याच्या खोलामध्ये जाणार. तुम्हाला जर त्या डाऊट वाटतोय तर आमदार साहेब त्यांच्या बगलबच्च्यांनी त्या खोलामध्ये गेलं पाहिजे. या ठिकाणी चुकतंय त्या ठिकाणी चुकतंय, परंतु बिनबुडाचे आरोप करून ही योजना थांबवायची, 8 दिवसांनी पुन्हा चालू करायचं आणि ढोल वाजवायचा की आमदार साहेबांच्या प्रयत्नाने पुन्हा योजनेचं काम चालू. प्रश्न असा आहे की शिरूर हवेली मतदारसंघ असेल, शिरूर लोकसभा असेल, तर तुम्ही बऱ्यापैकी हा झंझावात थोपवला, थोडं प्रचार केला, त्याचंच उत्तर काढण्याचा प्रयत्न आमदार करतात असं वाटतं की तुम्हाला? एक्झॅक्ट एकदम तुम्ही आता मुद्देसूद बोलला. आज तुम्ही पाहिलं असेल या संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं वातावरण बनवलं. त्या वेगळ्या वातावरणामध्ये सुद्धा कदमवाक वस्तीच्या जनतेने त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आदरणीय आढळराव पाटलांना लीड दिलं. मग ह्या असल्या वातावरणात सुद्धा आढळराव पाटलांना लीड मिळाले. मग येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण तर काय काम केलं नाही, गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये फंड एकदम तुटपुंच्या स्वरूपात दिला आहे. आपल्या बगलबच्च्यांनी ही योजना रोखण्यासाठी काम केलं आहे. मग आता आपण कोणत्या तोंडाने मतं मागायला जायचं? मग ते मतदानाचा फटका बसेल. मग त्याच्यावरती पर्याय काय? मग आपल्या बगलबच्च्यांनाच त्या ठिकाणी वातावरण खराब करायला लावायचं आणि आपण जायचं आणि हे वातावरण मी निवडलं आणि काम चालू केलं आणि त्याचं श्रेय घेण्याचा हा केविलवाणी प्रयत्न आहे. परंतु त्यांचा कसलाही प्रयत्न या निवडणुकीमध्ये चालणार नाही. त्यांना आमची कदमवाक वस्तीची जनता त्यांनी बंद केलेल्या कामाला उत्तर हे मतपेटीतून देणार. पण ही योजनाचं काम कंटिन्यू चालू राहावं याकरता आता तुमच्या राज्यातल्या अनेक मंत्र्यांशी नेत्यांची संबंध आहे. पवार असतील, फडणवीस असतील, शिंदे असतील, यांच्या संपर्कात तुम्ही असतात. त्या पातळीवर तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? आम्ही उद्याच या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची भेट घेणार आहे. वास्तविक ही योजना पूर्ण करण्यासाठी आदरणीय स्वर्गीय आमदार आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेब यांचं खूप मोलाचं योगदान, त्यानंतर राहुलदादा कोल. आणि या योजनेसाठी सर्वात मोठी अडचण होती जागेची. ती राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी मार्गी लावली. अजितदादांची आम्ही उद्या भेट घेणार आहे. तर आमच्या गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ही मंडळी त्या ठिकाणी आडमुठ भूमिका घेऊन या नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करतात. तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊन आमच्या कदमवाक वस्तीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवा.
आणि जर समजा या 8 दिवसात अजितदादांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, अजितदादा आमचा उद्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्या मार्गी लावणार याची मात्र सांगतात. जलजीवनच्या नाना आहे आपल्या परिसरात जिथं जिथं योजना सुरू आहे त्या प्रत्येक ठिकाणी ओरड आहे त्यांची, तर त्या ग्रामपंचायतीला ती अक्षरशः धोडकावून लावतात. असं काय कदम वापस्थित होतं की कदम वापस्ती जसं सांगेल त्या पद्धतीने योजना सुरू आहे? आपल्या कदम वाकुस्ती गावामध्ये वास्तविक बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम कुठे येतात की कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मिळाला की वैयक्तिक फायदा याच्यात सुद्धा ज्यांनी काल उपसरपंच पदावरून त्यांनी ती मत व्यक्त केली, त्यांना ते आरोप केले बिनबुडाचे आरोप, त्यांनी सुद्धा नंबर मागितला होता. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं उद्या काम बंद करायचं. मग ते आपले प्रोजेक्ट मॅनेजर जगताप साहेबांना म्हणलं तुम्ही त्यांच्याकडून लेखी घ्या, काम 1 मिनिट सुद्धा बंद करायचं नाही. आमचं अख्ख्या गावाचं म्हणजे आमची बॉडी आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक युवा सहकारी आमचे सर्व माता भगिनी या योजनेला आमची सर्व टीम सहकार्य करते. जर समजा आमच्या टीमनी पुढं अडवणुकीची भूमिका घेतली असती तर MGPच्या अधिकाऱ्यांना विचारा. थर्ड पार्टी एजन्सी जी आली होती त्या थर्ड पार्टी एजन्सीचे मी तुम्हाला नंबर देतो, त्यांना विचारा की कदम वाकुस्तीमध्ये तुम्हाला योजनेला सहकार्य झालं का त्रास झाला, तर मी तुम्हाला त्यांचे सुद्धा नंबर देणार. शासनाचा एक GR आहे जो तारीख 6 जानेवारी 2023ला GR आलेला आहे, तो सार्वजनिक करावा असं आमची मागणी. आता आपण सार्वजनिक करून टाकू, परंतु विद्यमान आमदार आदरणीय अशोक बापू पवार यांच्या कार्यक्षेत्रामध्ये चाललेली योजना, मग आता केंद्राचा आणि राज्याचं धोरण आहे. धोरण झाल्यानंतर ही योजना जलजीवन मिशनच्या माध्यमातून या योजना पूर्ण होती. मग आदरणीय आमदारांना कोणता कॉन्ट्रॅक्टर माझ्या मतदारसंघामध्ये काम करतोय याची सुद्धा माहिती नाही का? आदरणीय आमदारांनी माझ्या मतदारसंघामध्ये चाललेल्या योजनेला काय काय अडचणी येतात त्याचा तुम्ही कधी पाठपुरावा घेतला नाही का? परंतु कसल्याही पद्धतीचं काम नाही. तुम्हाला सांगतो शिरूर हवेलीमध्ये अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई, परंतु एक आमदार म्हणून त्या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना आणण्यामध्ये त्या ठिकाणी सपशेल अपयशी ठरलेले. आणि आज कॉन्ट्रॅक्टरचा नंबर तुम्हाला आत्ताच म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की तुम्हाला आमदारांनी स्वतः नंबर घ्यायला पाहिजे, ते आमदार असताना सुद्धा ते लक्ष घालत नाही, ते लक्ष आपण त्यांना द्यावं लागतं अशी तुमची खंत आहे. हा खंत आहे सर्वसामान्य. आता आमदार मोठे का ग्रामपंचायत मोठी? एवढी ताकद असेल आमदारांनी कॉन्ट्रॅक्टराचा नंबर नाही, आता नंबर पण काय सेव्ह केलाय तुम्हाला नाव पण माहिती नाही. एकदा सांगा ना नंबर सांगा. कॉन्ट्रॅक्टर MGP योजना पाणी पुरवठा बरं का, त्यांचा नंबर आहे 93-210 26-756. बघा ना, त्याचं मला नाव पण माहित नाही. 93-210 26-756 नाव मला वाटतं गुरुर इन्फ्रा याच्यावरती येतं. डिटेल तुम्हाला नाव देतो वर्क ऑर्डर. मे गोरूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. मोहन कुमार गुरु हे नाव बघा. मोहन कुमार गुरु. आमच्या टीमला काम पाहिजे आणि आमदार साहेब व त्यांच्या बगल बच्चांना मला वाटतं वेगळं काहीतरी पाहिजे. म्हणजे या कामाच्या अडचणी वाढवण्यासाठी विरोधक असा आरोप करतील की तुम्ही पदावर नसताना किंवा तुमच्या काही कागदपत्राच्या अडचणी असताना सुद्धा तुम्ही यात काम करताय, ते आरोप पण तुमच्यावर होऊ शकतात. ॲक्च्युली मी ह्या योजनेला मदत करते. मी कुठेही पत्र देताना माझ्या सहीनी किंवा मला ते सहीचे आत्ता अधिकार नाही आहेत. माझं कोर्टामध्ये पेंडिंग विषय आणि कदम वाकुस्तीमध्ये मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्या ठिकाणी या योजनेला मदत करतोय. या योजनेला आपल्या कदम वाकुस्तीमधील कोणताही नागरिक त्या ठिकाणी येऊन योजना पूर्ण करण्यासाठी तो मदत करू शकतो. त्या पद्धतीने एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी योजना पूर्ण करण्यासाठी मी मदत करतोय. आणि जर ही योजना पूर्ण करण्यासाठी मदत करणं हा जर गुन्हा असेल तर मी हा गुन्हा रोज करतो. याच्यामध्ये केलेल्या आरोपांपैकी फक्त त्यांना पाईपलाईन केली एवढा आरोप सोडला तर बाकीचे तुम्ही आरोप टाळता? हा सगळेच
ते आता पाईपलाईन सो खर्चाने तुम्ही काढून टाकलं. जर समजा आता उद्या आमचे बंधू शेतकऱ्यांना म्हणजे माझी आई आणि वडील त्यांना शेतीसाठी पाणी लागत होतं, अजितदादांकडे जाणार आहे आणि अजितदादांनी जर समजा शेतकऱ्यांचं समजा काही अडचण येत असेल तेव्हा काढा म्हणले तर आम्ही ते त्या ठिकाणी काढून टाकू. ॲक्च्युली कसं आहे आणि काल आदरणीय आमदार अशोक बापू पवार म्हणाले आणि ब ची लाईन चालू आहे. म्हणजे प्रीतम गायकवाड आणि ब म्हणजे चित्तरंजन गायकवाड हे असं म्हणले, परंतु ॲक्च्युली ते सरस्वती त्र्यंबक गायकवाड आणि त्र्यंबक सर्जेराव गायकवाड या दोन शेतकऱ्यांची आहे. आमदारांना तुमच्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून मी कळवू इच्छितो, जर समजा आमदार साहेबांच्या पोटात दुखत असेल, त्यांच्या बगलबच्च्यांच्या पोटात दुखत असेल, एका शेतकऱ्याची लाईन त्यामधून येण्यासाठी त्यांच्या पोटात दुखत असेल, त्यांचा लयच त्रास होत असेल तर आम्ही काढून टाकू. आणि मी बरेच जणांची चर्चा आता वास्तविक लोणी काळभोरची योजना कार्य हे म्हणतात ना, आता विद्यमान आमदार त्यांची बगलबच्चे म्हणतात कार्यक्षम त्यांचं कार्य हे कार्यातून दाखवा ना. लोणी काळभोरची योजना का नाही झाली? कदम वापस्तीची झाली. आम्ही प्रयत्न केला, पाठपुरावा केला. माजी आमदार स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी सहकार्य केलं, राहुलदादांनी सहकार्य केलं, अजितदादांनी सहकार्य केलं. आज आमच्या योजनेचं काम चालू आहे. मग तुम्ही त्यावेळेस आमदार म्हणून तुम्ही केंद्राची राज्याची भूमिका होती हर घर जल द्यायचं. मग तुम्ही त्यावेळेस तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला वाटलं नाही का लोणी काळभोरची सुद्धा योजना व्हावी? आणि आता ती योजना तर त्यांनी तर दुर्लक्षित केलं. आता त्या योजनेला 10 एकराचा बॅलन्सिंग टँक आहे. आता ते उकारल्यानंतर आता कदाचित पर्क्युलेशन होत नसेल, तर आज आमच्या योजनेच्या बरोबरीने त्यांच्या योजनेचं काम होऊन थोड्या दिवसामध्ये लोणी काळभोरमधील सुद्धा आमच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला असता. प्रतिनिधी व त्यांच्या बगलबच्च्यांनी कदम वापस्तीमध्ये कसा त्रास दिला तर ते तुम्ही जनतेसमोर मांडा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपलं फक्त एकच की एक चांगला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून यावा. निवडून आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी हेवेदेवेचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करावं. विकासाच्या संदर्भामध्ये जो कोण काम करतोय त्या ठिकाणी त्यांना पाठबळ देण्याचं काम करा. एवढीच तुमच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय. म्हटलं गेलंय की ही योजना आपल्या गावासाठी आहे. आरोप प्रत्यारोप हा इलेक्शन पुरता ठेवून आणि ही योजना ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करणं गरजेचं आहे. नाना निवडून आल्यानंतर नानांनीही तो मेसेज सगळ्या गावकऱ्यांना पण दिलेला आहे. आज ज्येष्ठ नागरिक गावातील सगळे आपल्याबरोबर ह्या योजनेमध्ये काम करत आहेत आणि ही योजना चांगल्या गतीने काम चालू आहे. पण कुठंतरी थांबवायचं. पण एकच आहे की नानांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही नवरा बायकोने ठरवलेलं आहे की ही योजना पूर्णतः आणायची. जर यात अडथळा निर्माण केला तर आम्ही दोघं उपोषण करणार आहे. त्यामध्ये शेवटचा श्वास आहे तुम्हाला, तोपर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत काम करतो. कारण आम्हाला फोन येतात, तुम्हाला सांगतो आमच्या टीमला फोन येतात, नाना पाणी नाही आलं, नासिरबाईला फोन येतो, नाना पाणी नाही आलं, 8 दिवस नाही आलं, 10 दिवस नाही आलं. ह्या आमच्या कदम वापस्तीच्या माता भगिनींच्या पाण्यावाचून काय आलं होतं त्या व्यथा आम्हाला माहिती आहे. ह्यांना काय हे पुण्यात राहतात एक जण आणि यांचे बगलबच्चे 1 दिवस पाणी नाही आलं की विहिरी येणार, शिवीगाळ करणार. तेव्हा बिचारा कामगार वर्ग सुद्धा घाबरून त्यांना 2 टाईम पाणी देतो, रोज पाणी देतो. आज लोणी गावात म्हणतात हीच परिस्थिती आहे खरं म्हटलं तर. मग पुढचा विचार करूनच लोणी गावात कदम वापस्ती आसपासच्या सगळ्याच गावांना ही परिस्थिती आहे. त्यामुळं ही योजना आमदारांनी खरं म्हटलं तर पूर्ण लक्ष देऊन करायला गरजेचं होतं. ते केलेलं नाही. ज्या माझ्या मतदारसंघामधल्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्या योजना मंजूर करण्यासाठी काय अडचणी आहेत का, कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न सोडवले पाहिजे याच्यावरती तर त्यांनी कसल्याही प्रकारचा भ्रशब्द काढला नाही. आणि मग त्यांना वाटते की माझं योगदान नाही, माझं सहकार्य नाही, जरी गाडी जोरात पळती मग ही गाडीला ब्रेक लावण्यासाठी त्यांचा खाटाटोप चालली. पण त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही. आमची योजना होणार आणि होणार म्हणजे होणार 100%. दीपक आढाळे, वॉर्ड नंबर 3 कदम वापस्ती. काल असा आरोप झाला की तुमच्या फक्त 1 आणि 6 वॉर्डातच ही योजना मंजूर आहे. तुमच्या वॉर्डाचं काय? तुमचा 3 नंबर वॉर्ड आहे. 3 नंबरच्या वॉर्डामध्ये सर्वे झाला. ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस मी होतो आणि सगळीकडनं जिथं जिथं पाईपलाईन टाकायच्या होत्या त्या आम्ही जाऊन बघितले. आणि ज्यावेळेस लॅपटॉप होते लॅपटॉपवरनं बी आणि प्रोजेक्टर लावला होता नानांनी, त्यावेळेस बी दाखवलं होतं नानांनी सगळं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे जे
पोरं होती तिथे आमच्या संगती होती, त्यांना आम्ही सगळे दाखवलं होतं. त्यावेळेस दाखवून परत कागदावर बी घेतलेलं होतं आणि ते सर्वेला नानांनी परत पुढं पाठवून बी दिलं. ते आला बी असेल, पण मला वाटतं नोव्हेंबरमध्येच पाठवलं होतं. त्यांच्या ऑफिसला बसूनच टोटल म्हणजे सर्वे केला होता प्रत्येक वार्डात कुठून कुठं पाईपलाईन न्यायची काय आहे. त्यावेळेस सर्वजण होते, तो होते सर्व वार्डचे सदस्य होते आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठं पाईपलाईन नाही गेलेली तिथून नवीन पाईपलाईन टाकणे, जिथं गेलेली तिथं म्हणजे लोकसंख्येच्या हिशोबाने 4 इंची असेल किंवा 6 इंची 3 इंची असं टोटल सर्वे झालेला आहे आणि प्रत्येक वार्ड सदस्यांना माहिती आहे सर्वे झालेला आहे. सर्वे करताना मी स्वतः होतो आणि त्यावेळेस प्रिंट दिली होती आपल्याला सगळ्यांना. त्या प्रिंटवर माझी सही आहे, सर्वे झालेला आहे. त्यात नाव सांगा. शिवाजी कदम 5 नंबर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये मी स्वतः पूर्ण फिरून सर्वे केलेला आहे. मी जे अधिकारी होते त्यांच्यासोबत सगळ्या वार्डमध्ये सर्वे केलेला आहे. सगळ्या पाईपलाईन त्यांना तिथं सर्वे करून घ्या. ते सर्वेची टीम आली, पहिल्यांदा आम्हाला नकाशा दाखवला, नंतर कॅम्प्युटरमध्ये दाखवलं, सगळा वार्ड फिरून आम्ही सगळीकडं ते लोकेशन वगैरे दाखवलं आणि नाना उलट नव्हते, आम्ही स्वतः ते दाखवून बिकून त्याच्या खाली त्याच्या सह्या केलेल्या आमच्या अशा पद्धतीने करायचे आणि नानांनी त्यांना सांगितलं सदस्य जे म्हणतात त्याच पद्धतीने पाईपलाईन तुम्ही करा म्हणून आणि आम्ही एकूण एक कोपरा सगळे दाखवलेले. तर वार्ड क्रमांक 2 म्हणजे आम्हाला मीटिंग नंतरच सांगण्यात आलं की आज तुमच्या वार्डाचे सर्वे तुम्हाला इथं नकाशे दाखवणार आहेत. परत तुम्हाला त्याच्यावर लॅपटॉपवर सुद्धा सगळं तुम्हाला नकाशे वगैरे दाखवून तुमच्या लाईन कशा गेलेल्या आहेत, काही तुम्हाला त्यात एक्स्ट्रा लाईन टाकायच्यात का, जर टाकायच्या असेल पुढे लोकवस्ती वाढत असेल तर तुम्ही ते एक्स्ट्रा लाईन टाकू शकता. परत म्हटले तुम्हाला ग्रामपंचायतचा कामगार आणि त्या सर्वेची लोक तुमच्या बरोबर देऊ, तुम्ही वार्डात फिरायचं. परत आपल्याला त्या योजनेबद्दल परत आपल्याला पाईपलाईन किंवा त्याच्यावर खर्च होणार नाही, त्यामुळं कुठलाही कानाकोपरा न चुकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी लाईन टाकून घ्या. तर आम्ही प्रत्येकाबरोबर फिरून आणि हे करून म्हणजे परत सर्व नकाशात आम्हाला जिथं लाईन नव्हत्या तिथं लाईन टाकून दिल्या आणि त्यामुळं तर असं काही नाही की 1 आणि 6 मध्ये काम झालं, पण आमच्याकडे बी काम होणारच आहे. आम्ही गप्प बसू का, तर 1 आणि 6 मध्ये सर्वे केलेला आहे, नकाशे तयार आहेत, आज न उद्या आमच्याकडे होणारच नाही. आमदार साहेबांनी सांगितलं की ठराविक वार्डातच सर्वेचं काम चाललंय, तुम्ही आमदार आहेत. ही योजना अशी होईल का हो की 2च वार्डात चालू झाली, अर्धवट योजना चालू होईल का? आमदार साहेब तुम्ही जबाबदारीने बोललं पाहिजे, तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांबरोबर बोलणार आहे. त्याच्यामुळे ते बिनबुडाचे आरोप. तुम्हाला त्या थर्ड पार्टी एजन्सी ज्यांनी सर्वे केला होता नोव्हेंबरमध्ये 22 ते 25 तारखेला त्या एजन्सीचं नाव आणि नंबर देतो. CV पाटील असोसिएट, CV पाटील असोसिएट थर्ड पार्टी एजन्सी. CV पाटील असोसिएट थर्ड पार्टी एजन्सी, त्यांचा नंबर घ्या 818083 पुन्हा 8399. गावाचा परत एकदा एकही घर वंचित न राहण्यासाठी, कारण ह्याच्यावर जो होणारा आत्ताचा एवढा खर्च आहे गव्हर्नमेंटचा तो परत आपल्या गावासाठी होणार नाहीये हा हेतू सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं सगळ्या सदस्यांनी याचा सर्वेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि तळागाळापर्यंत पोहोचतं केलेलं आहे. फक्त चुकीच्या पद्धतीने ते आज तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत मांडण्याचं काम आमदार साहेबांनी केले. आता नाना एक प्रश्न. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.